सर्वांच्याच आवडता मँगो मिल्कशेक घरच्या घरी कसा बनवायचा एकदम थिक असा मँगो मिल्कशेक बनवण्यासाठी मी एक मँगो जे आहे ना 2 तास पाण्यामध्ये भिजवलं होतं। त्यानंतर स्वच्छ धुतलं आणि नंतर अशा प्रकारे त्याचं देठ कट करून घेतलं। त्यानंतर अशा प्रकारे त्याचे कट लावून घेतले। बघू शकता किती मस्त असा घरगुती आंबा आहे हा आणि एकदम गोडीला पण खूप रसाळ आणि खूपच स्वादिष्ट आहे हा आंबा। तर अशा प्रकारे ते कट करून घेतला आणि स्पूनच्या सहाय्याने अशा प्रकारे त्याचा गर काढून घेतला। स्पूनने गर काढला ना तर आपला गर जो आहे ना तर तो वाया जात नाही। त्याच्यामुळे मी स्पूनच्या सहाय्याने मिक्सरच्या जारमध्ये हा गर काढून घेतलेला आहे। तर एका मँगोचा 2 ग्लास मँगो मिल्कशेक बनवून तयार होतो। तर मस्तपैकी त्याचा पूर्ण गर काढून घेतला, मिक्सरच्या जारमध्ये घातला। त्यानंतर मोठा 1 कपभर दूध जे आहे ना तर ते घातलेलं आहे। 10 रुपयाचं दूध येतं ना पाऊचमध्ये, तेवढं दूध घातलेलं आहे आणि आवडीनुसार तुम्ही त्याच्यामध्ये साखर घाला। तुम्ही याच्यामध्ये आईस्क्रीम घातली तरी पण चालतं किंवा मग व्हिप क्रीम घातली तरी पण चालतं फेटलेली। त्यानंतर मिक्सरच्या जारला फिरून घ्यायचं। मी इथं फक्त साखर आणि दूध घातलेलं आहे। मस्त असं बारीक झालं की बर्फाचे तुकडे घालायचे। जर तुम्हाला सर्दी वगैरे होत असेल, लहान मुलांना द्यायचं असेल, म्हाताऱ्या माणसांना द्यायचं असेल तर बर्फ घालू नका। मस्त असं मँगो मिल्कशेक घट्टसर असं बनवून तयार झालेलं आहे। डेकोरेशनसाठी तुम्ही इथं ड्रायफ्रूट्स यूज करू शकता। मी इथं घरच्या घरी पिण्यासाठी बनवलं आहे, त्याच्यामुळं कसल्याही प्रकारचं डेकोरेशन वगैरे केलेलं नाही, बर्फ वगैरे घातलेलं नाही आहे। थिक मँगो मिल्कशेक जो आहे तो बनवून तयार झालेला आहे। फक्त 2च साहित्यामध्ये हा मिल्कशेक बनवून तयार झालेला आहे। तुम्ही पण हा मिल्कशेक एकदा नक्की बनवून पहा आणि आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा। धन्यवाद।